नमस्कार. मी उदयसिंह काटकर. खराडी येथे आमच्या 3 BHK फ्लॅटचं इंटिरियरचं काम आताच पूर्ण झालं. पहिल्या भेटीमध्ये आम्ही आमच्या रिक्वायरमेंट बद्दल बोललो. तर हाय लेवलला आमच्या रिक्वायरमेंट अशा होत्या की आम्हाला कलर थीम मध्ये पेस्टल कलर्स साठी जायचं होतं. लिव्हिंग रूम, डायनिंग आणि 3 बेडरूम साठी मला मेजरली बेसिक मिनिमलिस्टिक डिझाईनची रिक्वायरमेंट होती. ज्यावेळी आम्ही डिटेल डिझाईन डिस्कशन्स मध्ये गेलो त्यावेळी मग स्पेसिफिक एरिया आणि त्याच्या डिझाईन डिस्कशन मध्ये अजून मग ऍडिशनल गोष्टी आम्ही अकोमोडेट केल्या. आणि पॅरेंट्स बेडरूम मध्ये आम्ही तिथे मंदिर पण बनवलं आहे. मंदिरामध्ये आम्ही ट्रेडिशनल प्लस फ्युजन मध्ये गेलेलो आहे. त्याच्यासाठी आम्ही पिलर आणलेत, सागवानी पिलर आणलेत वेगळे. आणि ते बेडरूम मध्ये वॉर्डरोब साठी आम्ही केन प्लस वुडन अशी वेगळं बनवलेलं आहे. ते आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं कसं बनवायचं, ते ऑफसेट केलाय त्यांनी तसा. आणि वॉलपेपर मग ते पॅरेंट्स बेड असल्यामुळे ते त्यांच्या एजनुसार वॉलपेपर मंदिर ह्यानुसार वॉलपेपर सजेस्ट केला त्यांनी आम्हाला तसा. वास्तुशांतीच्या कार्यक्रमामध्ये जे सारे पाहुणे मित्र परिवार आला होता त्या सगळ्यांनी या कामाचं कौतुक केलं. सगळ्यांना जी पेस्टल थीम आहे, जे वेगवेगळ्या रूम मध्ये वेगवेगळ्या थीम वापरल्यात त्याचं सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट केलं. मेनली पॅरेंट बेडरूम मध्ये जी थीम आहे वुडन आणि केनची, त्यात अजून मंदिर आणि जे मंडला आर्टचं वॉलपेपर आहे त्याबद्दल विशेष कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. किड्स बेडरूम मध्ये रोनाल्डोचं वॉलपेपर सिलेक्शन पासून मुलांच्या रिक्वायरमेंट नुसार जो त्यांना रॉयल ब्लू कलर हवा होता त्याच्या सजेशन्स पर्यंत डिझाईन टीमनी आम्हाला भरपूर मदत केली. तिथं जी आमची स्टडी टेबलची रिक्वायरमेंट होती तर दोघांच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही तिथं हाईट ऍडजस्टेबल टेबल बनवून घेतले. आणि मास्टर बेडरूम मध्ये आम्हाला सोबर कलर पेस्टल कलर हवा होता. तिथं आम्ही बेज कलरचं वॉर्डरोब्स आणि त्याला कॉम्प्लिमेंट कलरचं वॉलपेपर सिलेक्शन केलं. तर या सगळ्या प्रोसेस मध्ये अगदी वॉलपेपर सिलेक्शन पासून लॅमिनेटच्या कलर सिलेक्शन पासून अगदी डेकोरेटिव्ह लाईट्स आणि फॉल सिलिंगचं जे लाईटचं लेआउट आहे त्याचं डिटेल डिझाईन सुद्धा डिझाईन टीमने आम्हाला प्रोव्हाइड केलं होतं की कोणत्या जागेवर कोणता लाईट बसेल, की सीओबी कुठं असतील, सरफेस लाईट कुठं असतील, LED पॅनल्स या पूर्ण डिझाईनला कॉम्प्लिमेंट करेल असे सगळीकडे कर्व डिझाईन त्यांनी घेतलेत. आणि या सगळ्या लाईट अरेंजमेंट मुळेच पूर्ण जे इंटिरियर काम आहे ते उठून दिसतंय. तर हा पूर्ण फीडबॅक जो आम्हाला स्वतःलाही फील होतोय आणि आमच्या मित्र परिवार आणि पाहुण्यांनीही आम्हाला तो फीडबॅक दिलेला आहे. मला अजून काही पॉइंट ऍड करायचे, जसं की नॉर्मल लुअर्स ऐवजी आम्हाला जे सजेशन त्यांनी दिलं होतं वॉक्सचे लुअर्स यूज करू म्हणून, ती आयडिया मला फार आवडली. जसं की आम्ही डायनिंग आणि फायर एरियामध्ये स्मॉल साईजचे व्हाईट कलरचे लुअर्स यूज केले आणि टीव्ही युनिटच्या इथं मीडियम साईजचे ग्रे कलरचे लुअर्स यूज केले, जे की आमचं टीव्ही युनिट ही थोडंसं वेगळं आहे नॉर्मल डिझाईन पेक्षा, ज्याच्यामध्ये एलईडीचा वापर पण फार इफेक्टिव्हली केला आहे. तर आणि जे शेजारी कॅबिनेट तयार केलेलं आहे ते गोल्डन कलरला हायलाइट करते, त्याच्यामुळं तेही सर्वांना आवडलं. अजून एक आहे जे की एंट्री मध्ये जे नेम बोर्ड तयार केलाय तो मराठीत तयार करायची आयडिया ही डिझायनरची होती. त्यासाठी अॅक्रेलिक मध्ये नेम कटिंग आणि मंडला आर्ट अॅक्रेलिक मध्ये करायचं आयडिया आम्हाला सगळ्यांना आवडली आणि आम्ही लगेच त्याला होकार दिला. मंदिर जे आहे जे फ्युजन आहे, जसं की मी बोललो, तर त्यामध्ये आम्ही त्याला सागवानाचे 2 पिलर्स यूज केले, गोल्डन पाईप्स यूज केल्या दोन्ही बाजूनी आणि त्याचं डिझाईन फार छान बनवलं, ज्याच्यामध्ये एक सिटिंग साठी स्टूल बनवला आहे जो की त्या मंदिराच्या खालीच फिट होतो. त्याला ट्रे देण्यात आलेला आहे, ड्रॉवर ट्रे, आणि त्याला काही 2 शटर्स बनवण्यात आलेले आहेत. त्या थीमला ते मंदिर बसावं थीम मध्ये म्हणून आम्ही त्याचे नॉब्स पण गोल्डन कलर मध्ये सिलेक्ट केले होते. तर ते ओव्हरऑल हँडल सिलेक्शन आहे त्यामध्येच हे कन्सिडरेशन केलं होतं की प्रत्येक एरियामध्ये जे हँडलची रिक्वायरमेंट आहे
वॉर्डरोबची साईज आहे त्यानुसार हँडल्स आणि नॉब सिलेक्शन केला आहे. ओव्हरऑल प्रोसेस आमची सुरू झाली, त्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं. ज्याच्यामध्ये 2D 3D डिझाईन्स कम्प्लीट झाल्या. त्यानंतर फक्त डिझाईन नाही तर इम्प्लिमेंटेशन पण फार चांगल्या रीतीने हँडल करण्यात आलं, ज्याच्यामध्ये डे टू डे सुपरविजन, मटेरियल काय यूज होत आहे, क्वांटिटी किती यूज होतीये याचं डेली सुपरविजन व्हायचं. आमचे रेग्युलर कॉल्स व्हायचे टीम सोबत, ज्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन ऍस्पेक्ट डिस्कस व्हायचा, त्याच्याबद्दल प्रोज अँड कॉन्स डिस्कस व्हायचे. आमचं खूप सारं ब्रेनस्टॉर्मिंग झालंय प्रत्येक छोट्या छोट्या डिझाईनसाठी. जे काही चेंजेस आम्ही सजेस्ट केले किंवा जे काही गोष्टी त्यांनी आम्हाला प्रपोज केल्या, या सगळ्या आम्ही एकमेकांनी कन्सिडर करून हे ओव्हरऑल डिझाईन कम्प्लीट करण्यात आलं. आता मी म्हणेल फक्त डिझाईन नाही तर त्याचं एक्झिक्युशन, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे सुंदर प्रकारे झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आउटपुट म्हणून वास्तुशांतीच्या काही दिवस आधी त्यांनी आम्हाला साईट हँडओव्हर करू शकले, ते विथ डीप क्लिनिंग आणि बाकीचं सगळं कलर आणि बाकीच्या गोष्टी कम्प्लिशन करून. सो त्याच्यामध्ये पेंटिंगचे आयटम्स जसं की डिको पेंट आणि फायनल टचअप्स वगैरे सगळं करून टाइमली मॅनर मध्ये आम्हाला ती साईट हँडओव्हर झाली. हाय, माझं नाव विहान आहे. हाय, माझं नाव अजय आहे. आम्हाला आमची रूम खूप आवडली आहे आणि आम्ही सिलेक्शन मध्ये पण मदत केलेली आहे. आमच्या रूम मध्ये रोनाल्डोचा मोठा वॉलपेपर लावला आहे. आमचा स्टडी टेबल दोघांच्या रिक्वायरमेंट नुसार बनवला आहे. आमच्या रूम मध्ये एक मोठी विंडो होती, जी आम्ही एक्सटेंड करून बे विंडो बनवलेली आहे. इंटो डेकोर टीमच्या कोऑपरेटिव्ह, कोलॅबरेटिव्ह आणि वेल कम्युनिकेटेड पूर्ण प्रोसेसमुळं हे काम एवढ्या सुंदर रीतीने पूर्ण झालेलं आहे. आमचा पूर्ण फॅमिलीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलेला आहे. आम्ही 100% यामध्ये इन्व्हॉल्व होतो पूर्ण प्रोसेसमध्ये, आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे आणि जी पारदर्शकता या टीमनी दाखवलेली आहे, हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून मी माझ्या फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्हला सगळ्यांना रेकमेंड करतो की इथून पुढे इंटेरियरचं काम असेल तर नक्की इंटो डेकोर ला तुम्ही इन्व्हॉल्व करा.